नमस्कार. श्रेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण लिंबूचं रसरशीत आणि चविष्ट असं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. हे लोणचं इतकं चविष्ट होतं की हे तुम्ही मुलांच्या पराठ्याला लावून देऊ शकता टिफिनमध्ये किंवा घरीसुद्धा तोंडी लावण्यासाठी खूप छान होतं आणि 2 चपात्या शिल्लक खाल इतकं छान चविष्ट हे लोणचं आपलं तयार होतं. तर असं हे लोणचं आज आपल्याला कसं करायचं ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी काही लिंब घेतलेली आहेत. मस्त अशी पिवळी जरद लिंब घेतली. याला जास्त डागसुद्धा नाहीत, तर अगदी डागविरहित अशी ही लिंब घ्यायची आहे. ज्या लिंबूला डाग असला तर त्या लिंबूचा रस काढायचा आहे. तर इथं मी काही अशी 4-5 लिंब काढून घेतलेली आहेत आणि बाकीची लिंब आपल्याला मस्त चिरून घ्यायची आहे. सुरुवातीला ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि कपड्याने पुसून घ्यायची आहे. नंतर चिरून घ्यायची. तर एका लिंबाच्या अशा मस्त फोडी करून घ्यायच्या आहेत. तर लिंबाचा आकार बघून याच्या फोडी करायच्या. तर ही लिंब थोडी मोठी असल्यामुळं मी इथे एका लिंबाच्या अशा छोट्या-छोट्या फोडी करून घेत आहे. हे बघू शकता, अर्ध्याच लिंबाच्या मी इथे 6 फोडी करून घेतलेल्या आहेत. तर ही थोडी मोठी लिंब असल्यामुळं याच्या जास्त फोडी होतात किंवा तुम्हाला मोठ्या फोडी करायच्या असतील तर याच्या कमी फोडी होऊ शकतात. तर अशा इथे आपल्याला छान अशा बारीक-बारीक फोडी करून घ्यायच्या आणि यामधलं बी आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बी कडू लागतं, त्यामुळं असं बी सर्व काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथं सर्व बी काढून अशा फोडी एका भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आणि काही अशा 4-5 लिंबाच्या मी अर्ध्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तर याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. तर इथं मी याचा रस काढून घेते. असा एक खाली हात ठेवायचा आणि त्यावर आपल्याला हे लिंबू पिळून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या बिया खाली पडणार नाहीत. अशा हातामध्येच ह्या अडकल्या जातात. तर अशा पद्धतीने या सर्व लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, की असा रस काढून घेतल्यामुळं आपलं छान लिंबूचं जे लोणचं आपण करतो ते छान असं रसरशीत होतं. म्हणून यामध्ये काही लिंबूचा रस असा टाकायचा आहे किंवा तुम्हाला घट्ट करायचं असेल तर लिंबूचा रस यामध्ये टाकायची गरज नाही. तुम्ही घट्टसुद्धा करू शकता. पण हे असं रसरशीत लोणचं खूप छान लागतं खायला. तर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी 3 चम्मच असं मीठ टाकून घेतलेलं आहे. ह्या लिंबूच्या फोडी अंदाजे आपल्या अर्धा किलोच्या वजनाने झालेल्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या भांड्याच्या मापाने सुद्धा मोजून घेऊ शकता. तर इथं मी या कटोरीच्या मापाने मोजून घेतलेले आहेत. तर 1 कटोरी ह्या फोडी आहेत. तर याच कटोरीनं आपल्याला 2 कटोरी असे यामध्ये साखर टाकायची आहे. तर मी इथं सध्या थोडी यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे आणि सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करून घेतल्यावर हे आपल्याला 2 ते 3 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. म्हणजे याला मस्त पाणी सुटतं आणि हे शिजवायला पण सोपं जातं. त्यामुळं हे असं छान असं पाणी सुटेपर्यंत मुरू द्यायचं आहे. मुरल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर असंच आपण हे झाकून ठेवून देऊया. तर आता इथे 3 तास आपली झालेली आहे. तर बघू शकता याला बऱ्यापैकी छान असं पाणी सुटलेलं आहे. असं याला पाणी सुटलं की छान असं रसरशीत आपलं हे लोणचं तयार होतं. तर आता हे आपण एका कढईमध्ये टाकून घेऊया आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये हे सर्व फोडी आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि गॅस लावून घ्यायचा. आणि यामध्ये आपण साखर आधी थोडी टाकलेली आहे आणि तेवढीच साखर मी आणखी घेतलेली आहे. तर अशी ही साखर यामध्ये टाकायची आणि हे सतत असं हलवत राहायचं आहे. म्हणजे खाली बुडाला लागलं नाही पाहिजे. तर अंदाजे मी इथे 1 किलो साखर घेतलेली आहे. अर्धा किलो आपल्या फोडी आहेत. त्यामुळं यामध्ये आपल्याला डबलने साखर टाकायची आहे. म्हणजे ते जास्त आंबट लागत नाही आणि कडूसुद्धा लागत नाही. त्यामुळं जेवढ्या फोडी आहेत त्याच्या दुपटीने यामध्ये साखर टाकायची आहे आणि हे सतत आपल्याला 5 ते 10 मिनिटं असं हलवत राहायचं आहे. याला थोडा फेस यायला सुरुवात होते आणि फोडी आपल्या अशा कडक होण्याची जे सुरुवात होते, तर त्याआधीच आपल्याला ह्या फोडी या पाकामधून काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर याचा छान असा पाक शिजवून घ्यायचा आहे. तर अशी एक मस्त अशी चाळणी किंवा झारा असा घ्यायचा आहे आणि याने आपल्याला ह्या फोडी पूर्ण काढून घ्यायच्या आहेत. तर बघा या फोडीचा पण सर्व रस निघून गेलेला आहे. तर अशा ह्या फोडी काढून घ्यायच्या आहे. तर अशा फोडी काढून घेतल्यामुळं काय होतं, आपण जेव्हा लोणचं शिजवतो ना, तेव्हा ह्या फोडी वातड होत नाहीत आणि
छान. नंतर आपल्याला ह्या फोडी यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. तर त्याआधी आपल्याला हे सर्व रस जे आहे ना, तर हा रस आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे किंवा याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर कधी पण आपल्याला हे लोणचं बनवायचं असेल तर स्टीलच्या भांड्यामध्ये बनवायचं. ही महत्त्वाची एक टिप्स आहे. तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये हे लोणचं शिजवायचं नाही. त्यामुळं ते लोणचं खराबही होऊ शकतं आणि जास्त दिवस टिकत नाही. इथे बघू शकता आता हे आपला पूर्णपणे रस कलर बदलत आहे किंवा याचा पाक तयार होत आहे. एकतारी पाक आपल्याला करून घ्यायचा, जास्त घट्टसुद्धा पाक बनवायचा नाही, नाहीतर जास्त कडक लोणचं होऊ शकतं. म्हणजे याचा जास्त पाक होऊ शकतो, त्यामुळे जास्त पाक होऊ द्यायचा नाही. तर बघा अगदी मस्त लालसर असा रंग झालेला आहे. तर आता हा आपला एकतारी पाक तयार झाला. तर आपण ह्या फोडी काढून घेतल्या होत्या, तर त्या फोडी आपण यामध्ये टाकून घेऊयात. याला जास्त शिजवायचं पण काम पडत नाही. तर अगदी 5 मिनिटं आपल्याला ह्या फोडी टाकल्यावर शिजवायचं आहे. तर बघू शकता एकदम फेस असा खाली बसलेला आहे आणि तुम्ही ह्या पाकाचा रंगसुद्धा बघू शकता. छान असा लालसर झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे लोणचं बनवून घ्यायचं. म्हणजे ह्या फोडी वातड होत नाहीत किंवा कडक होत नाही. लवकर पाकामध्ये ह्या फोडी मुरतात. आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे. तर अगदी बघू शकता पाक असा एकतारी झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे लोणचं केलेलं खूप छान तयार होतं आणि रसरशीत होतं. आणि हे लोणचं अगदी थंडगार होऊ द्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला जिरा पावडर टाकायची. तर इथं मी अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि आणखी एकदमच थंड होऊ द्यायचं आहे. तर बघू शकता मी इथे एकदम थंड करून घेतलेला आहे. तर याचा थंड झाल्यावर रंग खूप छान दिसत आहे. तर यामध्ये आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 चम्मच आपल्याला यामध्ये तिखट टाकून घ्यायचं किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तिखट टाकू शकता. तर बघा या लोणच्याचा रंग किती छान आलेला आहे आणि असं हे रसरशीत लोणचं तयार झालेलं आहे. तेलाचा एकही थेंब न वापरता आपण हे लोणचं तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये जास्त मसालेसुद्धा आपण वापरले नाही. तर तुम्ही हे लोणचं उपवासाला उसळीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर अशा पद्धतीचं हे लोणचं वर्षभरच काय तर 2 ते 3 वर्ष तुम्ही टिकवून ठेवू शकता. तर अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.